हनीमून करण्यासाठी रेल्वेत बर्थडे साठ सजवणे पडले महागात. हनीमून आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण, पण तो क्षण कायम लक्षात राहावा म्हणून केलेला एक निर्णय आता थेट पोलीस गुन्ह्यापर्यंत पोहोचलाय. रेल्वेची संपूर्ण बोगी फुले, फुगे आणि आकर्षक सजावटींनी सजवली. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काही तासातच रेल्वे प्रशासनानं घेतली मोठी कारवाई. नेमकं काय घडलं? कोणावर झाला गुन्हा दाखल? आणि अशी चूक तुम्हीही करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नांदेड ते मुंबई धावणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या प्रथम श्रेणी वातानुकूलित बोगीत एका नवविवाहित जोडप्यासाठी खास सजावट करण्यात आली होती. फुलांच्या माळा, रंगीबेरंगी फुगे आणि आकर्षक डेकोरेशनमुळे संपूर्ण बोगी एखाद्या लग्नाच्या स्टेजसारखी दिसत होती. या अनोख्या सजावटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच काही तासात तो प्रचंड व्हायरल झाला. अनेकांनी कौतुक केले, पण हा व्हिडिओ रेल्वे प्रशासनाच्या नजरेतही आला. तपास सुरू होताच धक्कादायक माहिती समोर आली. जालना येथील अजहर शेख वाहेद यानं ही सजावट केल्याचं निष्पन्न झाल्याचा दावा रेल्वे प्रशासनानं केला. यानंतर भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम 137 आणि 147 अंतर्गत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सजावटीसाठी वापरलेले साहित्यही जप्त करण्यात आले. रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक पवन बाबाराव इंगले यांनी स्पष्ट केले की रेल्वेच्या बोगीत कोणतीही सजावट करण्यासाठी अधिकृत परवानगी आवश्यक असते. परवानगीशिवाय अशा प्रकारे सजावट करणं हे सुरक्षा नियमांचं उल्लंघन आहे. अशा सजावटीमुळे आपत्कालीन परिस्थितीत अडथळे निर्माण होऊ शकतात आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता असते. रेल्वे प्रशासनानं स्पष्ट इशारा दिलाय की सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा वेगळेपणा दाखवण्यासाठी रेल्वेचे नियम मोडणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही. प्रत्येक प्रवाशांना रेल्वेचे नियम पाळणं ही केवळ जबाबदारीच नाही, तर इतरांच्या सुरक्षिततेसाठीही अत्यंत आवश्यक बाब आहे. हनीमूनची सुंदर आठवण बनवण्याचा प्रयत्न, पण तोच निर्णय कायदेशीर कारवाईचं कारण ठरला. या घटनेबद्दल तुमचं मत काय? अशा प्रकारच्या सजावटीला परवानगी द्यावी का? की रेल्वे प्रशासनाची कारवाई योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा.